आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावीतील 50,000हून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण केल्याचे अदानी समूहाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे। हे सर्वेक्षण प्रत्येक घरी जाऊन करण्यात आले असून मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे। धारावीतील खूप मोठी लोकसंख्या पाहता आशियातल्या या सर्वात मोठ्या झोपडीपट्टीच्या नकाशाचे काम पूर्ण करताना 50,000 घरांचे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण होणे ही लक्षणीय बाब असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात येथील नागरिकांचा याला प्रचंड विरोध आहे। तुम कागद दिखाओ हम कागद देंगे अशी भूमिका धारावीकरांनी घेतली आहे। त्याचा प्रत्यय आज धारावीकरांनी आणून दिला। धारावीतील 90 फूट रोडवर अदानीच्या या दाव्याला फोल ठरवण्यात आले। रहिवाशांनी धारावी बचाव आंदोलनात सहभागी होऊन हा बाब कंपनीच्या निदर्शनास आणून दिली आहे। 90 फूट रोड येथे धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि धारावीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संघर्ष होगा और संघर्ष करने के लिए हम लोग सब लोग कटिबद्ध हैं। इतना बोलते हुए मेरी बात समाप्त करता हूँ। इंकलाब जिंदाबाद। धन्यवाद। धन्यवाद आदरणीय सर। साथियों, मैं हमारे बीच में एक ऐसे शख्सियत है जो भी काफी संघर्ष में योगदान है। मैं हाजी इदरीस साहब से निवेदन करता हूं कि आप मंच पर आए और हमारे इस धारावी के शिवसेना के संगठक है जिनका बहुत ही बड़ा योगदान है, जो कि पहचान के मुहताज नहीं है। हमेशा अच्छा विचार, अच्छा ख्यालात, अच्छे संघर्ष रहते साहब के। ऐसे हम सभी के सम्मानित आदरणीय विठल पवार साहब आप लोगों के बीच में अपने ख्यालात रखेंगे। एक बार जोरदार तालियों से साहब सम्मान करें। अरे तालियां तो कम से कम बजाया करें, क्योंकि ये वक्ता ये मामूली नहीं है। ये धारावी से अडानी को भगाने वाले लोग हैं दोस्तों। आदरणीय विठल पवार साहब, एक बार जोरदार तालियों से दोस्तों साहब का सम्मान करें। महाराष्ट्राचे आराध्य शिवछत्रपती गड्ड्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धारावी बचावी सेक्रेटरी मुंबईच्या संघर्ष समिती सर्व मान्यवर, आपण संपूर्ण धारावी आदरणला देण्यासाठी विरोध करणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, मला एकच विचारायचं, जास्त वेळ घेणार नाही। प्रत्येकाने बोलायची मर्यादा ठेवली पाहिजे। ही धारावी महापालिका आणि स्टेट गव्हर्नमेंटची जागा आहे। स्टेट गव्हर्नमेंट आणि महापालिका त्यांचा सर्वे करण्याचा अधिकार आहे। या धारावीला आदानीला सर्वे करायला अधिकार कोणी दिलेला आहे? जर सरकारने किंवा महापालिकेनं या आदानीला सर्वे करायला अधिकार दिला असेल तर त्यांना रायटिंग मध्ये आम्हाला दाखवावं। आम्ही धारावी डेव्हलप करण्यासाठी कधी विरोध केला नाहीये, करणार नाहीये, परंतु आमची एकच मागणी आहे, धारावीच्या प्रत्येक घराला घर मिळालं पाहिजे, प्रत्येक दुकानाला दुकान मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाला रोजीरोटी मिळाली पाहिजे। ज्याची रोजीरोटी आहे रोजीरोटी मिळाली पाहिजे। तुम्ही कुठल्याही प्रकारचं आम्हाला आश्वासन न घेता पहिला माळा, दुसरा माळा नंबर टाकता आणि प्रत्येकाला घर देणार आहात, ही दिशाभूल करतात। धारावीचे नागरिक सगळं जागृत झाले। काल त्या लोकांनी अदानी हे भारतीय जनता पार्टी 8-10 दलाल होते, त्या दलालाने 300 आणि 500 रुपये मध्ये वडाळा एंटॉफिल चे भाडुगरे या महिलांना घेऊन आले कि हमको धारावी बनाना है, धारावी में हमको डेव्हलप चाहिए। त्या लोकांना सांगतो मानाचा मुद्दा म्हणजे आज या ठिकाणी जे आलेले आहेत ते पैसे देऊन आलेले नाहीत। याचा मला धारावी बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना समाधान वाटतं, कारण पैसे देऊन मोठे कारणाने भरपूर बघितली। मला एकाच गोष्टीची खंत वाटते की धारावी
डेव्हलपमेंट करण्यासाठी अदानीची कंपनी सांगते की आम्ही 50,000 लोकांचा डोर टू डोर सर्वे केलेला आहे. लोक उत्सुक आहेत. मग मला हा प्रश्न पडतो की जर 50,000 घरांचा डोर टू डोर सर्वे झाला आहे, मग तुम्हाला मोर्चा करण्याची गरज नाही. तुम्हाला लोकांना दहशतीखाली ठेवण्याची गरजच काय? तुम्हाला सुरक्षा बलाचा वापर करण्याची गरजच काय? जर तुमचा सर्वे जर चांगला आहे, पारदर्शक आहे आणि लोक तुम्हाला सहकार्य करत असेल तर मग तुम्ही लोकांना दहशतीखाली ठेवता कशाला? तुम्ही पारदर्शकता आहे ना तुमच्यात. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुमच्या मनामध्ये कुठेतरी खोट आहे आणि तुम्ही लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो फसवण्याचा डाव आज या धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवून देत आहोत. लक्षात ठेवा, धारावी बचाव आंदोलनाचा प्रत्येक कार्यकर्ता हा तन आणि मन आणि धनाने आपल्या सेवेशी आहे. ज्या वेळी तुम्ही आम्हाला आवाज द्याल त्या त्यावेळी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. परंतु एक लक्षात ठेवा की धारावी बचाव आंदोलनाचा एकही कार्यकर्ता ना कालही विकला गेला नव्हता, ना आजही विकला जाणार नाही आणि उद्याही विकला जाणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण आम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी तुमच्यासाठी तत्परतेने हजर आहोत. आम्हाला आमच्या घराची काळजी आहे, तसे आम्हाला आमच्या घराची काळजी आहे, तशी तुमच्या घराची सुद्धा काळजी आहे. आम्हाला तुमच्या घराबरोबर तुमचा विकासही झाला पाहिजे याची सुद्धा आम्हाला काळजी आहे. आणि म्हणून आम्ही धारावीच्या या अदानीच्या प्रकल्पाला आम्ही विरोध करत आहोत. आम्हाला विकासाच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर विकास पाहिजे, पण विकासाच्या नावाखाली जर तुम्ही 50 वर्ष अजून थांबलात आणि असं थांबत असताना लगेच कुणाला पण आयड्या गेल्या नसतो ठेवला जर तुम्ही तुमचे सर्वांचे पेपर देत गेलात तर मग तुम्ही एवढे 50 वर्ष विकासासाठी थांबलात ते कशासाठी? 50 वर्ष थांबलात ना, तुम्हाला असं वाटतं ना की आम्ही 50 वर्ष या धारेमध्ये विकास झाला नाही आणि आता होतोय. अरे पण आता होतोय ना, मग जरा तुम्ही शांततेने विचार तरी करा की बा आम्ही कुणाला पेपर द्यायचे, आमच्या घरातले संपूर्ण कागदपत्र कशासाठी द्यायचे, आम्हाला तर काय देऊन देतोय? फक्त तुम्हाला वरचा माळ देतोय म्हणून तुम्ही भूतापाना बळी पडलात. अहो वरचा माळ देतोय परंतु त्याच्या अगोदर तुमच्या खात्याचा सर्वे करतो हे पण महत्वाचं आहे ना. मग तुमच्या खात्याचा सर्वे जर करत असतो आहे आणि म्हणून तुम्हाला वरचा माळ देतोय आणि खालच्याचे पेपर तो तुम्हाला तुमच्याकडून घेत आहे, तुमचं स्कॅनिंग करत आहे, तुमच्याकडून सही घेत आहे आणि नंतर मग तुम्ही कोणत्या अर्थाने त्याच्याशी भांडू शकता. म्हणून आम्ही धारावी बचाव आंदोलन सांगते की सर्वे झाला आहे, करून घेतला आहे लोकांनी, परंतु पेपर तुम्ही देऊ नका. जोपर्यंत तुम्हाला धारावीतील लोकांना धारावीमध्ये कुठे घर देणार आहे, कोणत्या विभागामध्ये देणार आहे, कोणत्या सेक्टरमध्ये देणार आहे. आता आम्ही कालपर्यंत जनकल्याण गृहनिर्माण समितीच्या माध्यमातून 500 लोक आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि सांगितलं की तुम्ही आम्हाला कुठे द्या हे लिखित द्या. त्यांनी सांगितलं आम्ही लिखित देऊ शकत नाही, परंतु जीआर मध्ये आलाय. मी त्यांना सांगितलं जीआरची कॉपी दे, परंतु अजून त्यांनी जीआरची कॉपी दिली नाहीये. मी आरटीआय मध्ये त्यांना जीआरची कॉपी मागितली, परंतु माहिती अधिकाऱ्याच्या मार्फत सुद्धा अजून 9 महिने झाले मला आता या प्रकारे पेपर दिला नाही. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की सरकारने जे अदानी कंपनीला दिल्याची किती पारदर्शकता काम करते. आज या ठिकाणी सगळे प्रशासन म्हणा सगळे त्यांच्या दावेला बांधलेले आहेत. मी ठामपणे सांगतो की प्रशासन सगळे दावेला बांधलेले आहेत आणि दबावाने आपल्याला सगळ्यांना सर्वे करून करावा अशी त्यांची मागणी आहे. परंतु कोणत्याही दबावाला बळी पडू नका. तुमचं घर कुणीही तुम्हाला घरातून हाकून देणार नाही याची काळजी आणि धारावी बचाव आंदोलनाचे सर्व मान्यवर ठिकाणी घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये धारावी बचाव आंदोलनाच्या पाठीशी जागरूकतेने उभे राहा, सक्षम उभे राहा हीच अपेक्षा करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय भीम जय महाराज. धन्यवाद आदरणीय कसारे साहब. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.